मी अमीन खान, औरंगाबाद UCN TV नेटवर्कमध्ये आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती। स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणात राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू, सरणावर स्वतःचीच पोळी भाजत आहेत राजकारणी, विखे पाटलांची प्रतिक्रिया। 5% आरक्षण काढून घेतल्याने मुस्लिम रस्त्यावर येणार नाही, आम्ही आमच्या समाजाची जबाबदारी घेणार, माजी खासदार इम्तियाज जलील यांचे आश्वासन। नर्मदा स्कूलच्या वतीने श्री छत्रपती शिवचरित्र पारायण सप्ताह सोहळ्याचे भव्य आयोजन। शिवजयंतीनिमित्त क्रांती चौकात दर्यापती शिवराय प्रदर्शनीस असंख्य नागरिकांनी दिली भेट। नोंदणी विभाग पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने नागरिकांना कामाकरिता होत आहे विलंब। महानगरपालिकेकरिता ऐलान, पार्टीच्या वतीने विरोधी पक्ष नेतेपदी समीर साजिद बिल्डर यांची करण्यात आली निवड। भारतीय संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान असून आर्टिकल 32 संविधानाचा आत्मा असल्याचे संविधान जनजागृती कार्यक्रमात CEO मैनाक घोष यांचे प्रतिपादन। धुळे सोलापूर हायवेवर स्कूल बस व टँकरचा भीषण अपघात, 3 विद्यार्थी गंभीर जखमी। गजानन मंदिर परिसरात ब्रेकऐवजी एक्सेलेटरवर पाय पडल्याने कार घुसली इमारतीच्या तळमजल्यात। आग्रा येथील लाल किल्ल्यामध्ये शिवजन्मोत्सवाचा सोहळा मुख्यमंत्र्यांसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार साजरा। शिवजन्मोत्सव साजरी करताना विविध पक्षांनी शासकीय गाईडलाईनचे उल्लंघन करीत बॅनर चक्क लावले सिग्नलवरती, मनपा व पोलीस प्रशासन कारवाई करणार का, सामान्य नागरिकांचा प्रश्न।